नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे. आज राज्यसेवेची पूर्व परीक्षेची फायनल आन्सर की आलेली आहे आणि लवकरच रिझल्ट पण लागेल. तर फायनल आन्सर कीमध्ये जे चेंजेस करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये दोन क्वेश्चन जे आहेत, दोन क्वेश्चन काय करण्यात आलेले आहेत तर बाद करण्यात आलेले आहेत किंवा या ठिकाणी कॅन्सल करण्यात आलेले आहेत. दोन क्वेश्चन कॅन्सल आहेत आणि यामध्ये 5 क्वेश्चन जे आहेत ज्याचं उत्तर जे आहे ते चेंज करण्यात आलेले आहेत. मग नेमके कोणते क्वेश्चन कॅन्सल करण्यात आले आणि त्याचं कारण काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर जर आपण डायरेक्शन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता यामधला पहिला जो क्वेश्चन आहे जो त्याने विचारला होता ते या ठिकाणी जमीन धारणेची मर्यादा म्हणजे एखादा व्यक्ती स्वतःच्या नावे किती जमीन धारण करू शकतो याची वैधानिक परिपूर्ण मर्यादा होय. जमीन धारणेची मर्यादा लादण्याचे दोन पैलू इथं विचारले होते. तर इथं दोन पैलू विचारलेले आहेत, परंतु ह्याच्यामध्ये की ऑप्शनमध्ये एक आहे की जे उत्तर दिलं होतं त्यामध्ये अ आणि क हे उत्तर दिलं होतं. अ भविष्यातील अधिग्रहणावर मर्यादा आणि त्यानंतर क होतं विद्यमान जमीन धारणेवर मर्यादा. ठीक आहे. आता यामध्ये जर ह्याचं आपण जर याच्यामध्ये थोडं याला आपण जर सर्च केलं तर यामध्ये असं आहे की इथं की सेकंड ऑप्शन जे आहे सेलिंग ऑन कॉन्सोलिडेटिंग लँड होल्डिंग. आता ह्याच्यामध्ये काय होतं, एक तर इंडिव्हिज्युअल सुद्धा या ठिकाणी लँड होल्डिंग होते किंवा की वैयक्तिक मर्यादा म्हणजे तुम्हाला एका व्यक्तीवर किती या ठिकाणी जमीन घेता येते याच्यावर मर्यादा पण होती. त्याचबरोबर फॅमिली होल्डिंग, ओके, हे सुद्धा या ठिकाणी होतं. म्हणजे बी सुद्धा या ठिकाणी असायला पाहिजे. त्यामुळं अ ब आणि क हे असायला पाहिजे, परंतु इथं नाही. त्यामुळे काय आहे या ठिकाणी हे जे उत्तर आहे हे चुकीचं आहे. ओके. तर आणि त्याचबरोबर काय आहे या ह्याच्यामध्ये भविष्यातील अधिग्रहण मर्यादा. आता हा सुद्धा काय आहे भविष्यातील अधिग्रहण मर्यादा आहे, परंतु इथं सुद्धा काय आहे किती जमीन घ्यायची आहे याच्यावर मर्यादा. हा शब्द जो आहे या ठिकाणी असणं गरजेचं होतं की कितीपर्यंतची मर्यादा आहे. जसं महाराष्ट्रामध्ये 10 ते 18 या ठिकाणी एकर पर्यंत आहे. ठीक आहे. म्हणजे जर जमीन काय असेल तर याच्यामध्ये किंवा की ज्याला म्हणजे पाण्याखालची जमीन असेल तर 10 ते 18 आहे आणि ड्राय जमीन असेल तर 54 एकर पर्यंत आहे. मग यामध्ये या ठिकाणी किती मर्यादा आहे, कारण एखादा व्यक्ती एखादी जमीन घेत असेल तर त्यावर कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही, परंतु किती घ्यायची याच्यावर मर्यादा आहे. त्यामुळे इथं हे सुद्धा काय आहे या ठिकाणी इथं क्वेश्चन मार्क इथं क्रिएट होतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये हे त्यामुळं याच्यामध्ये अ ब आणि क हे असायला पाहिजे, कारण रूपांतरित मर्यादा हे येतच नाही. त्यामुळे ह्याचं इथं आयोगाने कॅन्सल केलेलं आहे. आणि सेकंड जो क्वेश्चन आहे, सेकंड क्वेश्चन कॅन्सल करण्याचं कारण काय आहे ते इथं विचारलेलं आहे चढत्या क्रमानं. ओके, असेंडिंग ऑर्डर आहे. ओके. आणि जे काही उत्तर त्याने दिलं होतं हे जे आहे हे आहे डिसेंडिंग ऑर्डर. ओके, डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे या ठिकाणी काय आहे की विचारलेलं आहे किंवा चढत्या क्रमानं आहे. उत्तर काय दिलेलं आहे या ह्याच्यामध्ये उतरत्या क्रमाने. आता इथं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की या ठिकाणी जागतिक शांतता निर्देशांक आणि त्याची चढत्या क्रमानं केल्या, आणि या ठिकाणी हे जे आहे हे काय आहे हे उतरत्या क्रमानं या ठिकाणी जे रँकिंग दिलेली आहे उतरत्या क्रमानं. मग जर चढत्या क्रमानं म्हटलं असतं त्यामध्ये काय येणार आहे तर आता याच्यामध्ये ड ब अ क असं यायला पाहिजे. ओके, ड ब अ आणि क. ठीक आहे. ड म्हणजे काय आहे याच्यामध्ये हा जो न्यूझीलंड आहे हा 4 नंबरला आहे. ओके. ब ऑस्ट्रेलिया 3 नंबरला आहे या ठिकाणी. ऑस्ट्रेलिया 3 नंबर, आइसलँड या ठिकाणी आयर्लंड 1 नंबरला आणि आइसलँड काय आहे एक, म्हणजे आयर्लंड 2 नंबरला, आइसलँड 1 नंबरला. अशा पद्धतीने आहे. तर उत्तर जे आहे या ठिकाणी काय आहे हे उतरत्या क्रमाने दिलेलं आहे. म्हणजे 1 किंवा की या ह्याच्यामध्ये किंवा की जास्तीपासून सर्वात वरतीपासून सर्वात कमी जे आहे ते दिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये हे तुम्हाला विचारलेलं आहे चढत्या क्रमानं. मग आता उत्तर जे दिलेलं होतं त्यामध्ये क म्हणजे सर्वात जास्त, त्यानंतर काय आहे आयर्लंड आला, 3 नंबरला काय आहे ऑस्ट्रेलिया, ओके, ब आणि 4 नंबरला न्यूझीलंड. तर हे जे उत्तर आहे हे या ठिकाणी हे उतरत्या क्रमांकाचं उत्तर आहे. विचारलेलं आहे चढत्या क्रमांक, त्यामुळे हा क्वेश्चन सुद्धा काय करण्यात आलेला आहे बाद करण्यात आलेला आहे. असे दोन क्वेश्चन जे आहे इथं बाद करण्यात आलेले आहेत. आता चेंज झालेले क्वेश्चन सुद्धा आपण इथं पाहू की नेमके कोणते क्वेश्चन चेंज झालेले आहेत. ठीक आहे. आता यामध्ये जे क्वेश्चन चेंज झालेले आहे त्यामध्ये जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये की क्वेश्चन जो विषुववृत्तावर आपल्याला विचारला होता विषुववृत्ताच्या बाबतीमध्ये, तर यामध्ये विषुववृत्ताच्या बाबतीत
विधाने अचूक नाहीत हे ओळखलेलं आहे. कोणते विधाने अचूक नाही. आता पहिल्या आन्सर की मध्ये उत्तर होतं 3. पहिल्या आन्सर की मध्ये उत्तर होतं 3 आणि फायनल मध्ये काय दिलेलं आहे 4 उत्तर आहे. म्हणजे ब आणि ड जे आहे त्या ठिकाणी तर ब सुद्धा चुकीचं आहे आणि त्याचबरोबर काय आहे ड सुद्धा काय आहे चुकीचं आहे. तर हे झालं या ठिकाणी हे. नेक्स्ट आता यामध्ये इथं फायनल आन्सरनं 4 आलेला आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे मानवी जिनोम प्रकल्प. ओके, याच्यावर होता 1990च्या बाबतीत मानवी जिनोम प्रकल्प. आता इथं फर्स्ट आन्सर कीनं उत्तर होतं या ह्याच्यामध्ये अ आणि क उत्तर होतं आणि फायनल आन्सर कीनं काय आहे फक्त अ. की उद्दिष्ट काय होते यामध्ये मानवातील 20,000 ते 25,000 जनुके ओळखणे हा त्याचा काय होता या ठिकाणी पर्पज होता किंवा उद्दिष्ट होतं. त्यामुळं फर्स्ट आन्सर कीला 2 होतं परंतु फायनल आन्सर कीला काय आलेलं आहे 3 आहे. ओके, फक्त 3 आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारला होता त्यांनी राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना. ओके, त्यामध्ये आता हा सिंपल क्वेश्चन होता तरी सुद्धा आयोगाने याचं उत्तर जे आहे ते गलत दिलं होतं. फर्स्ट आन्सर कीनं या ठिकाणी 1990 दिलं होतं परंतु याच्यामध्ये काय आहे 1990 दिलं होतं परंतु उत्तर काय आहे 1992 आहे. अनेक वेळा आयोगाने याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना. ठीक आहे, हा हे उत्तर जे आहे इथं चेंज झालेलं आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे खालीपैकी कोणते विधान बरोबर आहेत. ओके, खालीपैकी कोणते विधान बरोबर आहेत हे विचारलंय. आता फर्स्ट आन्सर कीनं काय होतं यामध्ये होतं फर्स्ट आन्सर कीनं होतं अ आणि ब बरोबर आहेत. फर्स्ट आन्सर कीनं अ आणि ब बरोबर आहेत असं होतं. आता सेकंड आन्सर कीनं काय आलेलं आहे की अ ब आणि क हे जे आहेत या ठिकाणी काय आहेत फायनल आन्सर कीनं ह्याचं उत्तर आहे 2. अ ब आणि क हे चूक आहेत. म्हणजे याचा अर्थ काय आहे अ पण चुकीचं आहे. ओके, त्या ठिकाणी अ ब आणि क हे चूक आहेत. म्हणजे अ चुकीचं आहे ब चुकीचं आहे आणि क सुद्धा चुकीचं आहे. हे उत्तर आहे. म्हणजे फायनल कीनं काय आहे याचं उत्तर आलेलं आहे 2. फर्स्ट न 3 उत्तर आलेलं होतं. ठीक आहे. त्यानंतर पुढे आपल्याला यामध्ये खालीलपैकी विधाने ओळखा. खालीलपैकी कोणते विधाने आहेत ते ओळखायचे आहेत. आता यामध्ये प्रश्न जो होता तो या 2025-26च्या अर्थसंकल्पाबाबत होता. तर यामध्ये फर्स्ट आन्सर कीनं उत्तर होतं अ आणि ब बरोबर आहेत आणि फायनलनं काय आहे वरीलपैकी सर्व आहेत. म्हणजे याचा अर्थ 2025-26च्या अर्थसंकल्पातील प्रमुख आकर्षण म्हणजे अणुऊर्जा अभियानाची सुरुवात. हे अभियानाची सुरुवात जे लघु मॉड्युलर अणुभट्ट्यांच्या संशोधन आणि विकासावर केंद्रित आहे. त्यानंतर अणुऊर्जा अभियानाच्या अंमलबजावणीला चालना देण्यासाठी अणुऊर्जा कायदा आणि आण्विक नुकसानासाठी नागरी दायित्व कायद्यातील सुधारणा संसदेत मांडल्या जातील. हे सुद्धा बरोबर आहे. आणि त्यानंतर या सुधारणामुळे अणुऊर्जा प्रकल्पामध्ये किंवा की परकीय क्षेत्रातील गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल आणि सरकारनं या ठिकाणी की याचं FDI ला सुद्धा परमिशन दिलेली आहे. नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये यावर या ठिकाणी चर्चा झालेली आहे. त्यामुळं हे सुद्धा या ठिकाणी काय आहे याचं उत्तर होतं. म्हणजे अ ब आणि क या ठिकाणी हे 4 नंबर उत्तर आयोगानं दिलेलं आहे. फायनल आन्सर की नुसार काय आहे त्याचं उत्तर 4 असणार आहे. अशा पद्धतीनं आयोगाने 5 क्वेश्चन जे आहेत ह्याचे उत्तर चेंज केलेले आहेत आणि 2 क्वेश्चन जे आहेत हे बाद केलेले आहेत. ठीक आहे, तर तुम्ही तुमचे आन्सर की चेक करा. आयोग लवकरच या ठिकाणी ह्याचा कट ऑफ सुद्धा लावेल. त्याचबरोबर आपली डायरेक्शन अकॅडमीची लक्ष्यवेध ही मेन्ससाठी बॅच डेडिकेटेड असे बॅच सुरू आहे. अनेक विद्यार्थी त्या बॅचसाठी जॉईन झालेले आहेत. तुम्ही सुद्धा होऊ शकता. अगदी माफक शुल्क आहे. त्याचबरोबर ज्यांना ऑनलाईन पूर्ण म्हणजे या ठिकाणी पूर्ण बॅच पाहिजे प्रिलियम मेन्स यांच्यासाठी सुद्धा बॅचेस उपलब्ध आहेत. त्यामध्ये फिनिक्स बॅच ही जी आहे ते आपल्याला या ठिकाणी लाईव्ह प्लस रेकॉर्डेडमध्ये सध्या सुरू आहे. ती सुद्धा अवेलेबल आहे. त्याचबरोबर येणाऱ्या प्रिलियमसाठी 2026 साठी आपण या ठिकाणी बॅच लॉन्च केलेली आहे आणि त्याचे लेक्चर जे आहे ते 5 तारखेपासून त्याचे लेक्चर सुद्धा अपलोड व्हायला सुरुवात होती. ठीक आहे, ती बॅच लाईव्ह आणि रेकॉर्डेड असणार आहे. तर निश्चित तुमचा स्कोर जो आहे तो अपग्रेड झाला असेल तर तो चेक करा आणि जर काही क्वेरी असेल काही व्हिडिओच्या बाबतीमध्ये तुम्हाला किंवा काही प्रश्न असतील काही तुमच्या पद्धतीने व्हिडिओ बनवायचे असतील तर या ठिकाणी जरूर खाली कॉमेंट करायला विसरू नका. थँक्यू. ऑल द बेस्ट. जय हिंद.